त्यांचा राज्याभिषेक सोहळ्याचं निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रम आणि माँसाहेब जिजाऊ यांचा जयंती कार्यक्रम हा दरवर्षी होत असतो, परंतु यावर्षी थोडंसं वेगळं वलय या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेलं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हे जे कार्यक्रम होते हे काका दरवर्षी वेगवेगळे साजरे होते. माँसाहेबांचा जन्मदिवस होता तो वेगळ्या पद्धतीने साजरा होत होता. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस देखील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होत होता. परंतु महाराष्ट्र शासनाला अचानक बोध झाला की या दोन्ही महान अशा व्यक्तींचा जो जन्मदिवस आहे तो एकाच वेळी येतोय किंवा 3 जानेवारी आणि 12 जानेवारी अशा पद्धतीने येतोय, तर का आपण या दोन्हींचं संयुक्त जयंती साजरी करू नये म्हणून यावर्षी अचानक नवीन शोध महाराष्ट्र शासनाला लागला आणि त्याचा परिपत्रक शासनाने काढले. वेगवेगळी शाळा महाविद्यालय याच्यामध्ये हे जयंती उत्सव साजरे केले जात गेले. खरं सांगायचं झालं, ज्यांचा आपण संयुक्त जयंती महोत्सव किंवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत त्यांच्यामध्ये 100-150 वर्षाचं जवळजवळ अंतर आहे, परंतु काही समान धागे आहेत, काही समान अस्मिता आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. त्या सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना मी वंदन करतो. त्याचं कारण असं आहे की मी ज्या भागामधून आलेलो आहे, जरी सासवडचा रहिवासी असलो तरी नसरापूर या ठिकाणी शंकरराव रेलके महाविद्यालयामध्ये मी मराठीचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की माँसाहेब जिजाऊ ज्या आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरपासून त्यांचं जे दैनंदिन व्यवहार आहेत किंवा दैनंदिन घरखर्च भागवण्यासाठी जी संभाजी महाराजांची वतनदारी होती किंवा मनसुबदारी आपण म्हणूया, त्याच्यामधली जी काही गावं होती त्याच्यातलं खेडशिवापूर आणि हे जे गाव आहे ते त्याच्यामधलं होतं. त्या परिसरातून मी आलेलो आहे. तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पवन झालेली जी भूमी आहे त्या ठिकाणून मी आलेलो आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही समान धागे या 2-3 विभूतींमध्ये दिसून येतात. त्याच्यामधला पहिला धागा जो आहे ते म्हणजे कुठलाही निर्णय असू द्या, तो एकदा घेतला की त्याच्यामध्ये त्यांनी ठाम राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परिस्थिती अतिशय विपरीत होती. संपूर्ण मोगलांचं राज्य होतं, शक्तिमान फौज होती, समाजावर अतिक्रमण चाललेलं होतं. इतकी मानसिक गुलामगिरी त्यावेळेस जिजाऊंच्या शहाजी महाराजांच्या काळामध्ये होती की लोक नवनिर्माण जे करायचं आहे त्याला घाबरत होते किंवा तसे जे काही प्रयत्न झालेले होते ते ठेचून पाडलेले होते आणि त्यांनी संकल्प केला की आपल्याला स्वराज्य निर्मिती करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहेत, परंतु ज्यांच्या कुशींमधून जे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उभं राहिलं त्या जिजाऊ माता यांना देखील आपण तेवढंच स्थान दिलं पाहिजे. कारण की परिस्थिती भिन्न होती. मराठे सरदार होते, लढाऊ होते, परंतु त्यांची जी कर्तबगारी होती, ज्यांचा जो लढाई बाणा होता मुळातच तो रक्ताचाच होता, परंतु त्याचा संपूर्ण लाभ हे मराठे एकमेकात लढत होते. म्हणजे वेगवेगळ्या मुघल सरदारांच्या पाठीशी असलेले मराठी त्यावेळेस एकमेकात लढत होते. त्यांना मनसबदारीचे तुकडे दिले जात होते, परंतु स्वराज्य निर्मितीचं स्वप्न फक्त माँसाहेब जिजाऊंनीच पाहिलेलं आहे आणि एकदा त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावर ठाम राहिलेला आहे. काय होतं? काहीही नव्हतं, फक्त स्वप्न होतं. काय त्यांच्याकडं खजिना नव्हता, फौज नव्हती, काहीही नव्हतं, परंतु त्याच्यातून देखील आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या मुलाला लहानपणापासूनच संस्कार देऊन छोटे छोटे मावळे एकत्र करून पुढचा सगळाच इतिहास तुम्हाला माहिती आहे. सांगायचं तात्पर्य असं की ज्या निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो कदाचित त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत होता,
ते बंड तिथंच थोपवले जाऊ शकत होतं, त्यांच्या जीवावर देखील ते येऊ शकत होतं. कारण की आपली जी राज्य आहे ते विस्तारवादी धोरण आहे, ते मुघल त्यांच्यावर आक्रमण करू शकत होते. तीच गोष्ट सावित्रीबाई फुलेंची आहे. त्यांनी पण निर्णय घेतला 150 पावणे 200 वर्षापूर्वी शाळा काढणे. सगळ्यात महत्वाचं किती क्षुल्लक विचार आहे, स्त्रीनं शिकायचं नाही, स्त्रीनं शिकायचं नाही. तर स्त्री शिकली तर अक्षरांच्या आळ्या होतात, स्त्री शिकली तर अक्षरांच्या आळ्या होतात, आणि स्त्री शिकली तर तिचा जो धनी आहे, तिचा जो नवरा आहे तो मृत्यू पावतो. अशा प्रकारचे भ्रम पसरवले गेले होते. इतक्या मनुवादी विचारांचा पगडा त्यावेळी समाजावर होता, आणि त्यावेळी निर्णय घेतला की मला शिकायचं. महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं, परंतु सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा शिकण्याची इच्छा जाहीर केली. त्या सुद्धा शिकण्यास तयार झाल्या ना, आणि शिकण्यास तयार झाल्यानंतर त्यांनी ते शिक्षण घेतलं. मी घेतलेलं शिक्षण हे केवळ माझ्यासाठी नाहीये, मी पहिली शिक्षिका नाहीये, तर मला इथून पुढं सुरुवात करायची आहे. सुरुवात महत्वाची आहे, त्याचे परिणाम देखील त्यांनी भोगलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे, त्यांना हे केलेलं होतं, शेणा दगडाचे त्यांच्यावर मारा केलेला होता. परंतु किती विटंबना आहे, 2022 साली अशी परिस्थिती आहे ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांना शिक्षण घेतात मुलींना म्हणून कथाकथित विचारसरणीच्या लोकांनी चिखल शेणाचे गोळे फेकून मारले. त्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्याच मनुवाद्यांची पुढची पिढी शिक्षण घेत आहे, आणि त्यांना जी मिळणारी डिग्री आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची, त्याच्यावर सावित्रीबाईचा फोटो आहे, आणि तो स्वीकारला देखील आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाचं पुणे विद्यापीठ झालं, त्याला कुणाचाही विरोध झालेला नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता त्यांची स्वीकारार्हता आलेली आहे. दोन्ही मातांच्या मध्ये एक समान धागा आहे, एक निर्णय घ्यायचा, तो त्याचे परिणाम त्यांना माहिती होते. एक तर सकारात्मक होईल किंवा आपण याच्यातून पूर्णपणे संपू, परंतु त्या ठाम राहिल्या. ह्या आत्ताच्या पिढीने घेणं महत्वाचं आहे. दुसरं, एखादा विचारधारा ठरवल्यानंतर त्या स्वतःच्या नव्हत्या किंवा स्वार्थी नव्हत्या, हा दुसरा विचार आहे. शिवाजी महाराजांना उभं केलं म्हणजे त्यांना लुटालूट करायची, सुरतेसारख्या शहराची लूट करायची, भरमसाठ खजिना मिळवायचा, ताजमहल सारखे इमारती उभ्या करायच्या, असा त्यांचा मनसुबा अजिबात नव्हता. त्यांना स्वराज्य उभं करायचं. त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं अनुदान नव्हतं, परंतु त्यांना शिक्षिका व्हायचं होतं, पुढच्या पिढीला शिकवायचं होतं. फातिमा शेख यांचा उल्लेख मी आवर्जून केला. बघा, त्या जरी शिक्षिका असल्या, त्यांच्या 6 मुली ज्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या त्याच्यामधल्या फातिमा शेख एक होत्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना जवळ केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी ज्या सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यामध्ये कुठलाही भेद बाळगला नाही. दुसरं, टोकाची भूमिका असताना सर्वसमावेशकता हा सगळ्यात मोठा घटक आपल्याला दोघींमध्ये समान आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अत्यंत एकनिष्ठ असलेले मुस्लिम सरदार देखील आपल्या सगळ्यांना माहिती. सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या 6 विद्यार्थिनींमध्ये फातिमा शेख एक होत्या, हे देखील आपल्याला माहिती होते. त्यांनी समानतेचा धागा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक प्रवृत्ती आहे ती आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या अंगीकारातून पुढं अनेक मोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत. दुसरं, छत्रपती संभाजी महाराजांचं हे सभागृह आहे, त्याच्यामध्ये आपण इथं उपस्थित आहात. परंतु एक गोष्ट तुम्हाला म्हणजे एक भाषेचा प्राध्यापक म्हणून मला वाटतो की त्यांनी लिहिलेला बुद्धभूषण जो ग्रंथ आहे, सगळ्यांना एकही लढाई न हरलेले छत्रपती संभाजी महाराज माहिती आहे, ठीक आहेत ना, त्यांना वारसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटलाय, परंतु त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे, आणि तो वयाच्या 16व्या का 18व्या वर्षी लिहिलेला आहे. ते साहित्यिक संभाजी महाराज जे आहेत ना, ते साहित्यिक संभाजी महाराज लोकांसमोर यावे 2022 पर्यंत अजून आले नाही, असं मला थोडंसं खंत वाटतं. छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत,
हे ग्रंथ जे आहेत त्याच्यावर एक PhD होऊ शकते एवढं ग्रंथ किंवा सामग्री उपलब्ध आहेत. पुढील नवा अभ्यासकांना माझं आव्हान असेल की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं साहित्यिक संभाजी महाराज किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याच्यावर पुढे संशोधन करावं असं मनोमन मला वाटतं. या ठिकाणी मला अचानक बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि व्यासपीठावर समोर बसलेले माझे जे गुरुजन आहेत, माझ्यापेक्षा वडीलधारे आहेत, त्यांनी देखील मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.